भगवान महेश्वराने सुरू केलेला महायोग आणि भगवान विष्णूंनी विस्तारित केलेल्या शाखा, त्यापैकी जी राजर्षी विद्या, राजर्षी योग किंवा बुद्धियोग होता, तो राजे ऋषी आणि महर्षी यांच्या परंपरेद्वारे राजे लोकांच्या मधून हा योग कसा परंपरागत आला, भगवान रामचंद्रापर्यंत आणि अर्जुनापर्यंत कोणीही नव्हतं ह्या योगाचं. म्हणून भगवान सांगतायत की हा कुठलाही योग असो महायोगाअंतर्गत, याच्यासाठी जी पात्रता आहे त्याचं निरूपण त्यांनी केलं, जे मागच्या ओव्यातनं आपण पाहिलं. तैसी वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेणती. पण वैराग्य आणि विवेक आपण पाहिला की सध्याचे तथाकथित साधू संतही याच्यामध्ये येत नाहीत. धर्मगुरू येत नाहीत, धर्मशास्त्रज्ञ येत नाहीत, मंत्रगुरू येत नाहीत, कीर्तनकार येत नाहीत, प्रवचनकार येत नाहीत, मंत्र जप करणारे येत नाहीत. ज्यांची देवात्मशक्ती, ज्यांची कुंडलिनी जागृत झाली नाही, त्या अगोदरचे कुठल्याही कर्मकांडांच्या, कुठल्याही कर्ममार्गांच्या प्रयोगाचे अनुसरण करणारे असोत ते येत नाहीत. आणि ते बाट ठरवलेले आहेत की रक्तामध्ये विरक्ती, बुद्धीमध्ये विवेक आणि इंद्रियामध्ये वैराग्य निर्माण झालं पाहिजे. तेव्हा ज्ञानेश्वरीच्या राजर्षी योगाचा, बुद्धियोगाचा पात्र माणूस होतो. हे आपण पाहिलं. बाकीच्यांना त्यांनी मूर्ख म्हटलं आहे. जे समजत असतील की विवेक आणि वैराग्याशिवाय देखील आपण चढून जाऊ शकतो, त्यांना मूर्ख म्हटलं आहे भगवान कृष्णाने, सोमानीने नाही. म्हणून आता आपण तो भाग सोडूत, आता पुढची ओवी घेऊ. कैसा नेणो मोहवाढिनला, तेणे बहुतेक काळ व्यर्थ गेला, म्हणून योग हा लोपला लोकी ये. या मनुष्यांच्या ठिकाणी हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे, पण रक्तमन बुद्धीतील मोह कलिलामुळे फार मोठा काळ व्यर्थ गेला. म्हणून या लोकी भारतात हा दीक्षा प्रदान आपोआप अनायास होणारा बुद्धियोग लोपला आहे, नष्ट झालेला नाही. विश्वसदर्भ स्थापना होण्यासाठी पुन्हा योग्य वेळी उदय होणार. हे बाप्पासाहेबांनी पुढचं गर्भितार्थ लिहिला आहे. कैसा नेनो मोहवाढिनला, तेणे बहुतेक काळ व्यर्थ गेला. बहुतेक काळ योग लोपला, याचं कारण भगवान सांगतायत मोह हा भाग वाढला. विकारांचा जो एक स्पेशल भाग आहे मोह हा वाढला. मोह म्हणजे काय? आसक्ती, विषयांची आसक्ती मोह म्हणजे. मोह वाढला. आपण पाहिलंय कशाचा मोह असतो माणसाला? वस्तूंचा मोह, विषयांचा मोह आणि व्यक्तींचा मोह. हे सांसारिक मोह आहेत. व्यक्तींचा मोह, वस्तूंचा मोह. व्यक्तींचा मोह, घरात आपण असू, आई असते, आईला मुलीचा मोह आहे, मुलाचा मोह आहे. आसक्ती आहे ती. प्रेम आहे पण आसक्ती आहे. प्रेम फक्त 1-2 अंश असतं. प्रेमासारखं ते वरून दिसतं पण तो मोह असतो. मोह आणि प्रेमामध्ये मी फरक बराच वेळ सांगितलेला आहे. प्रेमासारखं दिसतं, ती पुतणा मावशी दिसते, प्रेम नसतं, आसक्ती आहे. आणि आसक्तीमध्ये काहीतरी तुमचा हेतू आहे. का मुलावर प्रेम असतं?
मुलावर प्रेम याच्याकरता असतं की मला काहीतरी त्याच्याकडनं मिळावं. तो मोठा होईल, त्याला खूप पगार मिळेल, त्याची कमाई खूप होईल, बायको आणेल, मला सुख देईल. अपेक्षा त्याच्याकडनं असते, म्हणून मोह आहे. आणि ज्यावेळेस अपेक्षा असते त्यावेळेस प्रेम नसतं. हे सगळ्यात मोठी अडचण आहे. कोणाकडनं तुम्ही अपेक्षा केली की ते प्रेम नाही आहे. त्याच्यामध्ये लोभ आहे, तुमची इच्छा दडलेली आहे आणि मोहामध्ये लोभ असतो. लोभ आहे, पैशाचा मोह. का लोकांना येऊ वाटत नाही ज्ञानेश्वरीला? पैशाचा मोह आहे. आमची कमाई बुडेल. का येऊ वाटत नाही? आसक्ती आहे. मुलीमध्ये असेल, मुलामध्ये असेल, कशाही नवऱ्यामध्ये असेल, घरामध्ये असेल, काही नसलं तर घरामध्येच आसक्ती. आजकाल चोऱ्या व्हायल्यात, तुम्हाला माहीत नाही का? सगळीकडे फिरतील बरं का बोंब मारत. फक्त ज्ञानेश्वरी नाही. कारण देव सगळ्यात शेवटच्या लाईन मधला शेवटचा निग्लेक्टेड भाग. 100 प्रायोरिटी आमच्या जीवनात असतील, सगळ्यांना मी महत्त्व देतो. आम्ही आमच्या जेवणाला महत्त्व देतो. असं झालंय का हो? आम्ही जेवलोच नाही 3 दिवस झालं. साहेब तुम्हाला काय सांगा, जेवायला फुरसत नाही. माणसं जेवायला फुरसत नाही कधी म्हणत नाही. मी वाक्यच ऐकलं नाही, मरायला फुरसत नाही. कारण मरू वाटत नाही म्हणून मरायला फुरसत नाही. जेवायला फुरसत नाही असं कोणी म्हणलं नाही. लॅट्रिनला मी जात नाही असं कधी म्हणलेलं नाही. 3 दिवस झालं साहेब वेळच मिळाला नाही. तसंच आहे आम्ही, असं नाही कोणी म्हटलं. म्हणजे सगळे कामं होतील, विषयांचे, व्यक्तींचे, संसाराचे सगळे कामं होतील. आम्ही सगळ्यांना प्रायोरिटीने हजर जाऊ. कोणाचं लग्न निघू दे, आत्ता जाऊ. पत्रिका किती आहेत आधी पाहू. नाही सोडणार आम्ही. कुठेही जाऊ, फक्त देवाकडे नाही. याचं कारण देव हा निग्लेक्टेड शेवटच्या याच्यात आहे. आमच्या लाईनमध्ये शेवटचा भाग आहे. जमल्या जुळल्यास म्हातारपणी तो वाचला किंवा आम्ही वाचलो तर, बाकी काही नाही. म्हणून मोह देवाविषयी नाही आहे, परमार्थिक गोष्टीविषयी नाही आहे. हा संसाराविषयी असतो. आणि संसाराचे 3 भाग, व्यक्ती, विषय आणि वस्तू. वस्तूंचा मोह आहे. घरात इतकं सामान पडलेलं आहे साहेब, इकडे तिकडे गेलं की चोरी होते पहा, म्हणून आम्ही जातच नसतो कुठे. व्यक्तींचा मोह, व्यक्ती आम्हाला सुधरू देत नाहीत. आणि वस्तूंचा मोह, विषयांचा मोह. आम्हाला नेमकं साहेब 8ला 8:30ला जेवावं लागतं. पाहणं ज्ञानेश्वरीला कधी यावं? 7 ते 9 असते आणि 8ला नक्की भूक लागते पहा. विषयांचा मोह. आणि हा मोह जो असतो, ही आसक्ती जी असते, ही माणसं डिबार्ड आहेत. जसं वैराग्याची शिवणदेखती 4 तास कॅसेट झालेली आहे की धर्मगुरू याच्यामध्ये बसत नाहीत, शास्त्रगुरू बसत नाहीत, कीर्तनकार बसत नाहीत, प्रवचनकार बसत नाहीत, सध्याचे तथाकथित साधू संत बसत नाहीत. भले हजारो लोक त्यांच्या प्रवचनाला येऊ, ते बसूच शकत नाही त्याच्यात. शास्त्रगुरू, मंत्रगुरू, धर्मगुरू सगळ्यांचं मी निरूपण केलेलं आहे 4 तासात. एकदा गुरु आणि सद्गुरू लेवलमध्ये केलं आणि आता ही ओबी फार विस्ताराने घेतली. पण पुन्हा नको हा विषय. आणि अजून कोण घेऊ शकत नाही, कारण हे सगळे सांसारिक आहेत. आता तुम्ही सांगा, सांसारिक अजून कोण कोण आहेत? धर्मशास्त्र गुरुही सांसारिक आहे. पीठ आहेत, भले शंकराचार्यांचे पीठ असोत, माधव संप्रदायांचे पीठ असोत, निंबार्काचार्यांचे पीठ असोत, वारकरी संप्रदायाचे पीठ असोत. ज्या ज्या ठिकाणी पीठाधीशपणा निर्माण झाला आणि धर्मगुरू म्हणून त्यांची स्थापना झाली, त्यांना सगळ्यांना मोहाने ते वेटाळलेले. त्यांना टेन्शन आहे,
काही महाराजांची, चांगल्या महाराजांची माझी भेट झालेली आहे. म्हणाले आम्ही आजकाल कमी करायलो. मला काही नाही, तुमच्या इतका कोणी संसारी नाही. अरे व्यावहारिक माणसं 4 लोकांचा घरचा संसार करतात फक्त. तुम्ही ज्याला विश्वाचा संसार म्हणतात, तुमच्या इतका कोणी संसारी नाही. कारण आसक्ती खूप आहे, खूप पसारा वाढवून ठेवलेला आहे आणि त्याचं एक टेन्शन येत असतं त्यांना, कसं होईल. आम्ही वेदशास्त्रांचे एवढे पोरं उभे केलेत, त्यांचे पैसे कसे द्यावेत, गोशाळा उभ्या केल्यात, धर्मशाळा उभ्या केल्यात, हॉस्पिटल उभे केले, त्यांचा खर्च कसा चालावा, चिंता आहे. आणि चिंता आणि चिंतन वेगळं नाही, फार फरक नाही आहे, सगळं टेन्शन आहे. आणि म्हणून हे देखील मोहग्रस्त आहेत. अनेक मोठ्या महाराजांनी सांगितलं काय करावं, टेन्शन खूप आहे आम्हाला, मानसिक तणाव आहेत. अरे शिष्य पळून, शिष्य शाखा वाढवायची, पैसा मिळवायचा, हे टेन्शनच आहे त्यांच्या मागे. म्हणजे तो मोह आहे, मोहामुळे टेन्शन आहे. मला काहीतरी हवं आहे, माझी काहीतरी अपेक्षा आहे, भलेही ती परमार्थिक असो, हाही मोह आहे. म्हणजे एक विषयांतला मोह पाहिला, विषय व्यक्ती आणि वस्तूमधला मोह हा एक आपण बाजूला सारू. दुसरी मी कुठली गोष्ट सांगितलं, हे धर्मशास्त्र गुरु, मंत्रगुरु, शिष्य पाहिजेत यांना, आणि चांगले चांगले पाहिजेत, अंबानीसारखे पाहिजेत. देसाई मोरे जाऊन बसले तर पाहतही नाहीत, पाहत देखील नाहीत. अनिल अंबानी आहेत का, ठीक आहे, प्रायोरिटी. तर हे देखील याच्यात बसत नाहीत, यांनाही हे मिळालेलं नाही, यांच्याहीमुळे हा धर्म संपला. कारण याची मुख्य आट आहे विवेक आणि वैराग्य. प्रधान समाज ते काय असतं मी सांगितलं, पुन्हा नको हा विषय. दुसरा नंबरची गोष्ट, हे काय याच्यामध्ये बसत नाही, यांच्याहीमुळे हा गेला. कारण हे अपेक्षा ठेवून आहेत, अपेक्षा ठेवून आहेत, शिष्यांच्या अपेक्षा, पैशांच्या अपेक्षा, ह्या सगळ्या अपेक्षा ठेवून आहेत. आणि त्याच्यामुळे येणारं टेन्शन. अपेक्षा ठेवाव्यात पण टेन्शन ग्रस्त असता कामा नये. टेन्शन नको, मिळालं ठीक आहे, नाही मिळालं भगवान की इच्छा, काही त्याचं हे नाही, ईश्वराची इच्छा नाही आहे. परवा माझ्याकडे आपले बँकेचे मॅनेजर आले. संगई साहेब म्हणले इंटरव्ह्यूला जातोय, आशीर्वाद पाहिजे. म्हणलं ठीक आहे, तुम्ही आलात, भेटलात, ठीक केलं. तुम्हाला काय वाटतं, आशीर्वाद द्यावा? प्रभूच्या साम्राज्यात लुडबुड केल्यासारखं होणार नाही का? मी त्याने एक उदाहरण दिलं. जी चोपडे नावाची मुलगी मुंबईहून माझ्याकडे आली होती आणि तिला इंटरव्ह्यूला डेहराडूनला जायचं होतं, डिफेन्समध्ये. मला म्हणाली सर तुमचा आशीर्वाद पाहिजे. मला कशा करता? म्हणजे मला ते मिळावं. म्हणलं ईश्वराच्या मनात नसेल तर? लक्षात घ्या, हा योग का लोपतो, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. म्हणजे ईश्वराच्या मनात नसेल तर मग थोडीशी चपापली. म्हणजे नागपूरची तू मुंबईला आलीस, मुंबईहून आळंदीपर्यंत आणली, याचा हेतू ईश्वराच्या मनात काय आहे? तुझं कार्यक्षेत्र जर नागपूरला ठरवलेलं भगवंतानी असेल तर तुला डेहराडूनला तो योग्य म्हणून तुला तिथे तो पोस्ट देईल का? म्हणे नाही देणार. म्हणलं काळाच्या गर्भामध्ये काय लोपलंय आणि भगवंतानी तुझ्यासाठी इथपर्यंत हा ठेवा जर आणून ठेवलाय आणि त्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये मी जर लुडबुड करू लागलो, ईश्वर एकदा खपून घेईल, दोनदा खपून घेईल, तिसऱ्यांदा नाही. लक्षात घ्या मी काय म्हटलंय, अपेक्षा नाही. मग म्हणलं फक्त वाहत जायचंय, जा कर्म करा, फळाची आशा याला म्हणतात. अपेक्षा ठेवू नका, ईश्वराने जे ठरवलंय ते होऊ द्या.
तुम्ही डिमांडही करू नका, मागू नका. आणि ज्या वेळेस मागणारे भिकारी हे हिंदुस्थानमध्ये निर्माण झाले त्यावेळेस हा योग लोपला. भले आध्यात्मिक भिकारी असो की विषयांचे भिकारी असो. अरे रामकृष्णांना नासूर झाला, कॅन्सर झाला, त्याच्यामध्ये जीव जंतू पडले. आणि माथुरबाबू म्हणतात, राणी रासमतींचे जावाई, की महाराज जाणार नाही का हो? तुम्ही सांगितलं समजा कॅन्सर जाणार नाही, हो जाईल म्हणले. मग का सांगत नाही? म्हणजे तुम्हाला असं वाटतं त्या देवीला कळत नाही, ती एवढी अज्ञानी आहे की मी तिला ऑर्डर द्यावा? अपराध नाहीये का? एखाद्या छोट्या मुलाने सांगावं, आई स्वयंपाक कर, तिला कळत नाही? आणि तिला कळत नाही समजणं हेच पाप आहे. त्याच्या मनात जो असेल तो करेल. मी कशा करतात त्याला मागू? त्याची इच्छा ठेवण्याचं असेल तर लक्षात घ्या, इतका मायनर आणि मायन्यूट भाग आहे. मागू नका. लिस्ट बिलकुलच असू नये, हा दुसरा प्रकार आहे. आणि ज्यावेळेस ही साधू संत मागतात, सध्याचे तथाकथित वैराग्य आणि विवेक नसल्यामुळे तेही बाद ठरतात, त्यांच्याकडे योग हा येत नाही किंवा आलाही नाही. आज हिंदुस्थानात 66,000 लोक पडलेले आहेत साधू संत, नाही 66 लाख, 66,000च म्हणलं, काही उपयोग नाही. कणही दिसलेला नाही. फक्त भजन गाओ, भजन गाओ, भजन गाओ, बस नाचतायत, गातायत, या पलीकडे काही नाही. नेवर. जे वैराग्याची शिवण देखती, विवेकाची भाषा नेणती, ते मूर्ख केवी पावती, मज ईश्वरा ते. इथे अडकलेत ते. आणि त्याचं कारण ते मोहग्रस्त आहेत. अनेक साधूंना आपल्यापर्यंत आणून सोडलं. भगवान माऊलींनी, मोदीजी महाराजांनी, बाप्पासाहेबांनी, पण ते घेऊ शकले नाहीत. आता ईश्वर जबाबदार नाही, त्याचा जबाबदार ईश्वर नाही. घोड्याला पाण्यापर्यंत आणून सोडेल ईश्वर, संपलं ईश्वराचं काम. प्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं. कर्माच्या कर्तृत्वाचा भाग माणसाला प्रदान केलेला आहे, तो ईश्वराने स्वतःकडे ठेवलेला नाही. म्हणजे काहींना आणून सोडलं, काही तर येतच नाही. म्हणून ते मोहग्रस्त आहेत ना, म्हणून घेऊ शकत नाहीत. आणि त्यांचा एकच कारण, आम्हाला वेळ नाही. जितके लोक म्हणतात संसारात आणि परमार्थात आम्हाला वेळ नाही, आणि तोही ईश्वरासाठी, ते सगळे बाद आहेत, सगळे बाद आहेत. नंबर 2. नंबर 3 भाग आता सांगतो, मोह. 3 भाग, त्याच्यामध्ये पुन्हा 2 प्रकार. एक प्रकार त्या योग्यांचा, त्या साधूंचा, त्या भक्तांचा, जे साधना करतायत, जे भक्तिपूर्ण भजन करतायत, पण अपेक्षा ठेवून. कोणत्या? त्या अपेक्षा, मला मोक्ष मिळाला पाहिजे, मला कैवल्यपद प्राप्ती झाली पाहिजे. मोक्ष मागणं ही देखील इच्छा आहे, लक्षात घ्या. ही देखील मोह आहे, हा देखील मोह आहे, भलेही परमार्थिक असो. आणि हे तुम्ही मागितलं की तुम्हाला स्वर्ग किंवा नरक मिळू शकतो. याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. एक प्रकार असा, या साधू संतांमध्ये हे खरे भक्त नाही आहेत, हे भीतीपोटी आलेले आहेत. काहींना वाटतं नरकात ऐकलेले गरुड पुराण, अशा अनेक कथा, बाप रे, गुन्हे केले तर नरकात इतकं पडावं लागतं का?
कढईमध्ये टाकतात का कोंबी पार्क नरकामध्ये, आणि किती वर्ष टाकतात. मग करा भजन थोडंसं बसून. भक्ती प्रीतीपोटी आहे का भीतीपोटी आहे? आणि भीतीपोटी जी भक्ती आहे तेही इथे चालत नाही. तो ज्ञानेश्वरीचा वर्ग नाही, तो भगवान गोपालकृष्णांचा वर्ग नाही. लक्षात घ्या. एक प्रकार हा भीतीपोटी, आणि काही आसक्तीपोटी. कोणती आसक्ती? स्वर्ग मिळेल. मग स्वर्गात अप्सरा आहेत त्या भोगायला मिळतील, स्वर्गात अमृत आहे प्राशन करायला मिळेल, मज्जा मज्जा. मग काही मजे करता आणि काही भीती करता, नरक नको म्हणून स्वर्ग पाहिजे. हे दोन्हीही आसक्तियुक्त आहेत. तुम एक पैसा दोगे वो 10 लाख देगा. तुम यहाँ गोदान करो, वहां तुमको कपिला गाय का दूध पीने को मिलेगा स्वर्ग में. चालले 30-30 गाय आपण दान करतो त्या द्वारकेला, कुठेही जा तुम्ही. भविष्यात म्हणजे ही जी आसक्ती अपेक्षा मोह ठेवलेला आहे, भलेही तो परमार्थिक असो, स्वर्ग आणि नरकांचा, नरकाच्या भीतीने आणि स्वर्गाच्या आसक्तीने, हा एक भाग. आणि दुसरा भाग मोक्षाची कैवल्यपद प्राप्तीची, ही देखील आसक्ती. हेही गेले. आणि याच्यामध्ये 2 गोष्टी येतात, लक्षात घ्या. हे कोण माणसं आहेत? ज्ञानेश्वरीमध्ये, भगवद्गीतेमध्ये, वेदांमध्ये, सगळ्या ग्रंथांमध्ये 3 मार्ग सांगितलेत: कर्म, भक्ती आणि ज्ञान. कर्म, ज्ञान आणि भक्ती. कर्म कशातनं जातं? शरीरापासनं. इंद्रिय आणि शरीर याला निगडीत कर्म आहे. ज्ञान बुद्धीपासनं जातं. ज्ञान जातं बुद्धीपासनं, बुद्धीशी निगडीत आहे. आणि भक्ती हृदयाशी निगडीत आहे. लक्षात घ्या. कर्म शरीराशी ढोबळमानाने सांगायलो, आपल्याला विस्तार नाही करायचा, तो विषय नाही आहे समोर. कर्म शरीराशी निगडीत, अजून सूक्ष्मता ज्ञान बुद्धीशी निगडीत. आणि ज्ञान आणि कर्म यांचे जे वाटसरू आहेत हे कुठेतरी आसक्तियुक्त आहेत. कोणीतरी मोक्ष मागतं, कोणी कैवल्यपद प्राप्ती मागतं, कोणी स्वर्ग मागतं, कोणी नरकाची भीती नको मागतं, आणि कोणी संसाराच्या इच्छा मागतं. हे बुद्धी आणि शरीराशी निगडीत असणारे, म्हणजे ज्ञान आणि कर्म उपासनेच्या निगडीत असणारे लोक आहेत. आणि म्हणून भक्ती श्रेष्ठ म्हटलंय. पण भक्ती श्रेष्ठ म्हणत असताना इतकं कन्फ्युजन केलं ह्या देशांनी, ते पुढे येईल. काही आलं ते नंतर सांगेल. पण भक्ती आपण समन्वय केलाय, भगवद्गीतेने समन्वय केला. कर्म, ज्ञान आणि भक्ती याचा समन्वय. म्हणून कैवल्यपद प्राप्ती मागणं, मोक्ष मागणं, कारण ईश्वराला मागितलं की दुसरे योग मिळतील, पण राजर्षी विद्या, बुद्धियोग, राजर्षी योग मिळत नाही. आणि म्हणून भगवान गोपालकृष्ण म्हणतात, 1000 वर्षांच्या काळामध्ये हा योग लोपला. विशेषतः बुद्धियोग आणि राजर्षी योग हा लोपला. कारण मोहग्रस्त माणसं नको आहेत. राजा पाहिजे पण मोहग्रस्त नको आहे, आसक्तियुक्त नको आहे, मागणारा भिकारी नको आहे. संसारी पाहिजे पण मागणारा नको आहे. ईश्वरा तू दिलं त्याच्यात संतोष. म्हणजे कर्म करू नये असं नाही, त्याला फलाशा रहित म्हटलंय. जे मिळालं त्याच्यात समाधान, आणि जे मिळालं ते माझं नाही हा भाव असला पाहिजे. आणि म्हणून हा मोह राजे लोकात वाढला, हा मोह संसारी लोकात वाढला, हा मोह धर्ममार्तंडामध्ये वाढला, हा मोह योगामध्ये वाढला, योग्यांमध्ये वाढला, ज्ञान्यांमध्ये वाढला,
ऋषींमध्ये वाढला आणि त्यामुळं याचं पाणीपत झालं या योगाचं, असं भगवान गोपाल कृष्ण सांगतायत. तुम्हाला मी तो फार डिटेल भाग लिहून दिला की योगारंभ कधीपासून झाला, कसा झाला, इतकं विस्तारानं पहिल्यांदाच मी सांगितलं. मग तो भाग आता सांगत नाही. भगवान शंभूपासनं ते गोपालकृष्णांपर्यंतचा जो भाग सांगितला, मला वाटतं 6-7 तास तो विषय झाला आहे, अतिविस्ताराने. तो पाहून घ्या. कैसा नेणू मोह वाढिनला, तेणे बहुतेक काळ व्यर्थ गेला. व्यर्थ गेला, व्यर्थ शब्द वापरला आहे. या मनुष्यांच्या ठिकाणी हा मोह इतका कसा वाढला कोण जाणे, पण रक्तमनबुद्धीतील मोह कलिलामुळे फार मोठा काळ व्यर्थ गेला. म्हणून या लोकी भारतात हा दीक्षाप्रधान आपोआप अनायास होणारा बुद्धियोग लोपला. म्हणून योग हा लोपला लोकी ये. पृथ्वी तलावरनं हा योग अर्जुना नष्ट झाला, लोपला. 4था अध्याय भगवद्गीतेचा 3रा श्लोक. सयवायं मया तेद्यो योगः प्रोक्तः पुरातना, भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. सयवायं मया तेद्य योगः प्रोक्तः पुरातना, भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं एतदुत्तमम्. तोच हा पुरातन राजर्षी परंपरागत बुद्धियोग मी तुला आज सांगितला. हे तर तू माझा भक्त आहेस व सखा आहेस म्हणून सांगितला, कारण हे परमश्रेष्ठ गोपनीय योगज्ञान आहे. बाप्पासाहेबांनी याच्यावर ते समगीत केलं ते असं. तोच बोलतो मी आज सनातन योग तुझ, आहेस तू सखा भक्त खुले करी ज्ञान गुप्त. 27वी ओवी ह्या श्लोकावर तोची हा आजी आता तुझ प्रतीक कुंती सुता, सांगितला आम्ही तत्वता भ्रांती न करी. अर्जुना, राजनेते व राजर्षी कर्त्यासाठी जो योग सूर्यास उपदेशिला तोच हा सिद्ध योग तत्वविज्ञानी किंवा गतिविज्ञानी दृष्टीने आज आम्ही तुम्हाला उघड सांगितला आहे. याविषयी मनबुद्धी संशय ठेवू नकोस. तत्वता तत्व उरले ज्ञानी याशी, सिद्ध तत्व बाया तोच्या आज्यात. भगवान गोपाल कृष्णाने महायोग रंभ कधी झाला, कसा चालत आला, याची डिटेल हिस्ट्री आपण दिली. कोण याला पात्र आहेत, कोण अपात्र आहेत, हेही आपण पाहिलं. आणि भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाला सांगतायत, अर्जुना जो योग लोपला. म्हणून भगवान गोपाल कृष्ण चंद्रवंशामध्ये येतात. मी सांगितलेले आपण वंश परंपरा पाहिली, सूर्यवंश आणि चंद्रवंशांची. सूर्यवंश रामचंद्राकडे कसा गेला आणि त्यांचे कोणकोणते राजे झाले, आणि चंद्रवंशामध्ये पांडव येतात, चंद्रवंशामध्ये भगवान गोपालकृष्ण येतात. जो इलेकडून निर्माण झालेला वंश आपण सर्व डिटेल ह्यावेळेस खूप डिटेल पाहिलं. तोची हा आजी आता तुझ प्रती कुंती सुता. अर्जुना, तो लोपलेला योग हे कुंती सुता, हे अर्जुना मी तुला सांगितला. आम्ही तत्वता भ्रांती न करी. कन्फ्युजन करू नको, संशय घेऊ नको. तत्वतः, तत्वतःचा काय अर्थ आहे? तत्वविज्ञान. आपण काय म्हणतो, आम्ही तत्वज्ञानाचे विद्यार्थी आहोत. म्हणजे काय होतो? शेपूट निघालं का शिंग आलं? 4 पुस्तकं वाचले म्हणजे तत्वविज्ञान झालं का? आणि तत्वज्ञान झालं का? तत्वविज्ञान आणि तत्वज्ञान हे 2 शब्द आहेत. तत्व कशाला म्हणतात? लोकांनी
शब्दज्ञानाच्या खोळीत लपलेले अर्थ जाणून घेतलं की त्याला तत्वज्ञान म्हटलंय, चूक. अर्थ घसरले, सगळे अर्थ घसरले. तत्वज्ञान, तत्व 5 आहेत. पंचतत्व, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे पंचतत्व आहेत. आता यांचं ज्ञान होणं आणि यांचं विज्ञान होणं हे 2 शब्द पहा. आता पृथ्वीचं ज्ञान होणं म्हणजे तुम्ही काय म्हणाल, हे काय माहिती आहे ना, दिसायली ना पृथ्वी, झालं ज्ञान. आप, पाणी दिसायले, आम्हाला माहिती आहे पाणी. हवा माहिती आहे नाकातून चाललेली वर. तेज, हे काय ऊन. आणि आकाश समोरच आहे. झालं की नाही ज्ञान. मग आपण तत्वज्ञानाचे विद्यार्थी आहोत की नाही. तत्वज्ञान, पंचभूत आणि पंचतत्व याच्यामध्ये पुन्हा फरक आहे. हे जे मी तुम्हाला सांगितलं, जड, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश हे जे जड पदार्थ आहेत याला पंचभूत म्हणतात. आणि पंचतत्व म्हणजे यांची सूक्ष्म भाग. जसं अन्नाचा सूक्ष्म भाग मन आहे, अन्नाचा सूक्ष्म भाग मन आहे, आणि जड वस्तूचा सूक्ष्म भाग ॲटम नाही, अजून त्याचं मायक्रो काय असेल ते, न्यूट्रॉनो, न्यूट्रॉनो त्याच्याही खाली. लक्षात घ्या काय म्हटलं. जो सूक्ष्म भाग आहे, सूक्ष्मामधला अतिचेतन भाग आहे, ते तत्व आहे. म्हणजे पृथ्वी आहे, पण पृथ्वी ही जड आहे, पण जडामध्ये गती आहे, ती सूक्ष्म आहे. आणि त्याला कोणीतरी एक नियंता आहे जे पद्धतशीर टाइम लावून टाइम बॉन्ड प्रोग्रामनी सगळं करवतोय, तो चेतन भाग आहे. त्या चेतन भागाचा अनुभव म्हणजे तत्वज्ञान. जड भागामधल्या, जडभूतामधल्या पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश याच्यामधल्या जड भागाचं तत्व म्हणजे शेवटचं मायक्रो सूक्ष्म भाग, त्याचं ज्ञान होणं याला म्हणतात तत्वज्ञान. मग तसं झालंय का. पृथ्वीमधला सूक्ष्म भाग, आपामधला सूक्ष्म भाग झालंय का ज्ञान. नाही. आणि दुसरं तत्वविज्ञान शब्द. तत्वविज्ञान, विज्ञान म्हणजे ज्ञान नाही, विज्ञान म्हणजे प्रोसिजर, विज्ञान म्हणजे वाट, विज्ञान म्हणजे वाटचाल, की ज्या प्रयोगांमुळे, ज्या वाटचालीवरून प्रत्यक्ष ज्ञान, ते रिझल्ट म्हणजे ज्ञान, आणि मार्ग म्हणजे विज्ञान. सोपा सोपा शब्द करून सांगतोय. मग तत्वविज्ञान म्हणजे प्रोसिजर, म्हणजे प्रयोग, ॲक्च्युअल प्रयोग काय करायचे त्याला तत्वविज्ञान म्हणतात. आणि तत्वज्ञान रिझल्ट. प्रत्येक शब्दाचं सगळं वेगळं आहे. आता आपल्या योगांच्या भाषेमध्ये तत्वज्ञान कशाला म्हणतात. पृथ्वी तत्व, आणि त्याचा जय झाला पाहिजे. म्हणजे अगोदर ज्ञान झालं पाहिजे, नंतर त्याचा जय झाला पाहिजे. आता पृथ्वी तत्वाचा जय ज्यावेळेस होतो त्यावेळेस मोदीजी महाराज म्हणतात, साधनेमध्ये राजर्षी योग मिळाल्यानंतर, खूप साधना केल्यानंतर भुकेने भूकच खावी, ह्या प्रयोगाच्या थोडं आधी आता जे पोखरणाने प्रयोग केलेत तो भाग पाहिला तर त्यांचं कोलेस्ट्रॉल आता 0 झालं आहे राजेंद्रच. म्हणजे 0 म्हणजे एकदम नॉर्मल. प्रत्येक गोष्ट पॅथॉलॉजिकल याच्यात नॉर्मल झाली 1 महिन्याच्या प्रयोगाने. हे काय झालं. आता पुढे पृथ्वी तत्व शरीरामधलं जे आहे आणि आप
खूप खायला जर वाटायला लागलं तर पृथ्वीतत्व तुमचा जय नाही आहे. खूप खावंसं वाटतं, दमच निघत नाही, फार चांगली गोष्ट नाही. पृथ्वी आणि अन्नावर तर सगळं चाललंय. पृथ्वी अन्न न खाता जगता येणं, पाणी न पिता काही काळ राहता येणं, पृथ्वीतत्व जयाची सुरुवात आहे. आणि आप म्हणजे पाण्याचा जय, त्याची सुरुवात आहे पृथ्वीतत्व. पृथ्वीतत्व ज्यावेळी जय होतो, आपल्यासारखा माणूस समोर उभा राहतो, समजायचं पृथ्वीतत्व जय झाला. जलतत्वामध्ये आपलं समुद्राच्या लाटा अशा उसळतात, तसं हे होतं. तेजतत्व जयामध्ये फार दिव्य दर्शन होतात वेगळी. वायुतत्व जयामध्ये मेघांचा गडगडाट ऐकू येतो, जय होतो त्यावेळेस. आणि आकाशतत्व जयामध्ये समाधी बोधावस्था असते. हे 5 तत्वांचे जय आहेत. याला म्हणतात तत्वज्ञान. जय झाल्यानंतर आणि जय होण्यापूर्वी तत्वविज्ञानाच्या पद्धतीने चाललो, त्याचं प्रोसिजर आहे. पृथ्वीतत्व जय करायचं तर त्याला काही नॉर्म्स आहेत, त्याला रूल्स आहेत, त्याला रेग्युलेशन्स आहेत, त्याला प्रयोग आहेत. आणि नुसतं फक्त गप्पा मारणं न तत्वज्ञान आहे. शब्दज्ञानाचे विद्यार्थी आहोत, तत्वज्ञानाच्या शब्दांचे आम्ही विद्यार्थी आहोत असं म्हणा, तत्वज्ञान नाही. लक्षात घ्या, इतकी सूक्ष्मता आहे. तर इथे म्हटलंय, सांगितला मी तत्वता भ्रांती न करी. तत्वतः तत्वदृष्टीनं तुला आम्ही ज्ञान आणि विज्ञान त्याचं करून दिलं, तुला अनुभव आला अर्जुना. भगवंतानी तत्वदृष्टीने देखील अनुभव दिला म्हणून सांगितलं. मी सांगितलं म्हणजे गप्पा नाही, भगवान ज्यावेळी सांगतील तर अनुभवासहित सांगतायत, अनुभव देत आहेत, ॲक्च्युअली ट्रान्सफर तो अनुभव. सांगितलं तत्वता भ्रांती न करी. विश्वास ठेव की यालाच तत्वज्ञान म्हणतात. राजर्षी योगाचं तत्वज्ञान मी प्रत्यक्ष तुझ्या दिव्यदृष्टीला अनुभवाला आणून दिलं. कारण हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज. म्हणून या आपल्याकडे वळवा सगळ्या ओव्या. अधिकारी कोण? अधिकारी कोण नाही, मागच्या ओवीत सांगितलं. जे विवेकाची भाषा नेणती वैराग्याची शिवण देखती. राजेंद्र पोखरणाने प्रयोग केले आणि संगीता पोखरणाने खाऊच वाटलं नाही. आणि मी प्रयोग बंद केल्यानंतर त्यानं म्हटलं आता खा तुम्ही. दुसऱ्या दिवशी ते म्हणले एवढे झपाटल्यासारखं झालं की किती खावं. कोणाला सांगितलं की त्यांनी अनुभवा किती खावा असं झालं. मला फोन आला, म्हणजे सांगितलं ना प्रयोग बंद, आता तो अनुभव येईल. म्हणले खायला गेलो तर खाऊ वाटत नव्हतं, म्हणले अशी स्थिती होती. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज. म्हणून या हे योग विज्ञान माझ्या जीवातील अत्यंत गुह्य आहे. कोणत्या ओव्या आहेत त्या मागे सांगितलेल्या? जेण सांगे माता देवकीसी, जेण सांगे पिता वसुदेवासी, जेण सांगे बलिभद्रासी, ते तुझ सांगत तसे. माता देवकीला सांगितलं नाही, बळीराम भावाला सांगितलं नाही रे. आणि पुन्हा लक्ष्मीला देखील नाही, जी नेहमी पायासी हे करते. किती गुह्य ठेवतात भगवान.
हे सर्वस्व मुझे गुड परी दाविले तुझ उघड. काय अर्जुन भाग्यवान आहे आणि म्हणून आम्ही भाग्यवान आहोत. ठीक आहे, भगवंताच्या मुखाने अर्जुनाने ऐकला असेल, पण आम्ही देखील तो योग ऐकलाय. भाग्यवान आहेत आम्ही. पण करत नाहीत, कमनशिबवान आहोत. समजत नाहीत, बेवकूफ आहोत. वेळ मिळत नाहीत, मूर्ख आहोत. पण भाग्यवान आहेत. भाग्यवान प्लस मूर्ख, भाग्यवान प्लस असं काहीतरी मांडा आपलं गणित. हे जीवीचे निज गुज परी केवी राखो तुझ. अरे इतका जीवापाड मी जपतो. जीव कसा जपतो माहिती आहे का तुम्हाला? हे पहा, प्रेम माणसाचं किती असतं माहिती आहे का? आपल्या जीवावर येत नाही तोपर्यंत. एकदा अकबराने प्रश्न विचारला बिरबलाला, बिरबल, माणसाला सर्वात प्रिय वस्तू कोणती? तो मला आपला जीव. हे बिलकुल गलत आहे बोले. मग तुझे हुशार समजता था. म्हणजे काय म्हणले? नाही, स्वतःचं पोरग जास्त जीव असतो माणसाचं. पिल्लू त्याच्यावर जीव असतो. आता वादिवाद करणं राजाशी कुठे चालतंय का? गप्प बसला. 1, 2, 3 महिने जाऊ दिले. त्यांनी काय केलं, एक मोठा हौद केला आणि त्या हौदामध्ये एक मलखांब रोवला आणि त्या मलखांबामध्ये पाणी सोडायची व्यवस्था केली त्या हौदामध्ये. आणि मध्ये मात्र हौदाच्या मलखांब आणि मलखांबावर एक वानरी माकडी, तर तिच्याजवळ पिल्लू तिचं स्वतःच. जसजसं पाणी सोडायला त्या हौदात तशी ती वानरी अशी वर चालली, पिल्लूला घेऊन आपली वर. आणि शेवटी तिच्या गळ्यापर्यंत आलं पाणी. त्यावेळेस तिनं डोक्यावर घेतलं. बादशाह म्हणला, देख देख बिरबल, ती स्वतः बुडायली इथपर्यंत आलंय म्हणले, तरी ती पिल्लूला वाचवण्याकरता डोक्यावर तिनं घेतलंय. बादशाह आपला बिरबल काहीच म्हणला नाही. हार छोडता हूं बोले, देखेंगे. आणि सोडल्यानंतर ते नाकात जाऊ लागलं पाणी, तोंडात जाऊ लागलं की तिला पटकन पिल्लू आपलं खाली घेतलं आणि त्याच्यावर जाऊन बसली की लगेच बिरबलाने खून केली. पाणी रिकामं झालं. बादशाला म्हणला, जीव प्यारा आहे की वस्तू प्यारी आहे की मुलगा प्यारा आहे की कोण प्यारा आहे? जीव प्यारा आहे. भगवंताला देखील जीवापेक्षाही जास्त प्रिय, म्हणजे म्हणून लक्ष्मी नाही, म्हणून माता देवकी नाही, म्हणून बलिभद्र नाही, म्हणून लक्ष्मी नाही, कोणीही नाही. स्वतःचा जीव प्रिय असतो ना, भगवंताला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रिय हा योग आहे जो गुप्त ठेवला आहे. आणि पात्रताशिवाय येत नाही, हा दिल्या जात नाही. लक्षात घ्या, ज्ञानेश्वरी गप्पांचा ग्रंथ करून टाकलाय. परी केवी राखो तुझ. पण हे गूढ अर्जुना, मी तुला न सांगता राहू शकत नाही. तुला सांगावंच लागेल. मी नाही सांगितलं रे कोणाला. म्हणजे ज्ञानयोग दिला असेल माता लक्ष्मीला, देवकीला पूर्ण केला असेल, पण ज्ञानयोग, राजर्षी योग आणि बुद्धियोग नाही. बळीभद्राला बुद्धियोग नाही, अर्जुनाला बुद्धियोग दिला, धर्मराजाला नाही, भीष्माचार्यांना नाही, कोणालाही नाही. सांगितलं आम्ही तत्वता हे जीवीचे निजगुज. परी केवी राखो तुझ जे पडियेसी तू मज म्हणूनिया. तू आवडतायस माझा. आता भगवंताला आपण आवडणं त्याच वेळेस हा योग मिळतो. आपल्याला भगवंत आवडणं नाही योग मिळत, पात्रता येईल. लक्षात घ्या, भगवंताची आपण भक्ती करणं हा योग मिळू शकण्याकरिता मार्ग खुल्या होण्याची फक्त वाट आहे. आणि भगवंताला आपण आवडणं
पहा, लक्षात घ्या, दोन्हीमधला फरक आहे. भगवंतानी आपल्यासाठी जप करणं आणि आपण भगवंतासाठी जप करणं. आपण भगवंताचा जप करणं थर्ड क्लास मार्ग, आणि भगवंतानी आपल्यासाठी जप करावा आपल्या नामांचा, कंकॉर्ड विमानांचा मार्ग, विहंगम मार्ग. आपण भगवंताचं ध्यान करावं. भक्त आहेत, भगवंतानी आपलं ध्यान करावं. 12वा अध्याय. आता नाही सांगत, त्यावेळेस हा मार्ग मिळतो. कबीर किती धैर्याने म्हणतात, किती हिमतीनं बोलतात. पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. मी नाही लागत देवाच्या मागे, उठ, आता देव लागतो माझ्या मागे. कबीरा मन निर्मल करे जैसे गंगा का नीर. पण मन निर्मळ करण्याची आट आहे. मन निर्मळ कसं करावं एकदा सांगितलेलं आहे. खूप मोठा विषय विस्तारण झाला आहे. इंटेलिजंट कोशंट सांगत असताना स्पिरिच्युअल कोशंट आणि इमोशनल कोशंट सांगत असताना मन निर्मळ हा भाग सांगितलेला आहे. परत परत त्याची उजळणी नको. कबीरा मन निर्मल करे जैसे गंगा का नीर. गंगाच्या पाण्याचाही संबंध सांगितलेला आहे मी. पाछे पाछे हरी फिरे कहत कबीर कबीर. अरे प्रभू मागे लागतोय माझ्या, कबीर कबीर असं म्हणून मागे फिरतोय माझ्या. त्यावेळेस ह्या योगाची पूर्णता आहे. आणि भगवान खरंच गोपालकृष्ण अर्जुनाच्या मागे नव्हते का हो? सांगा. हा विश्व ब्रह्मांडाचा स्वामी स्वतःचं कुळ बुडवून टाकतो, पण भक्तांसाठी वेडा होतो. काय गोकुळ, काय भाग्यवान असतील गोकुळच्या नारी, गोकुळचे पशु पक्षी, जमीन, धरा, गाई, गोपाळ, वासरं, किती भाग्यवान. वृक्ष, वेली, लता, किती भाग्यवान. अरे उद्धवासारखे म्हणतात की शक्य नाही गोकुळात निदान लता वृक्ष म्हणून तरी जन्म व्हावा की गोपिकांचा स्पर्श होईल. त्या निदान हात लावतील ना, धन्य अहो भाग्य. तुका म्हणे तुम्ही भाग्याचे गोपाळ, करंटे कपाळ अमुचेची. तुका म्हणे तुम्ही भाग्याचे गोपाळ. तुकाराम म्हणतात, ब्रह्मदेव म्हणतात, अरे भाग्याचे गोपाळ आहात तुम्ही, आम्ही करंटे आहोत. देवाधिक म्हणतात, ब्रह्माधिक म्हणतात. ब्रह्मदेव म्हणतात की आम्हाला हे भाग्य नाहीये. म्हणून मी लपून ठेवू शकत नाही. पुढची ओवी महत्वाची इथे प्रगट होत आहे. तू प्रेमाचा पुतळा. काय कंडिशन्स आहेत? तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा. 4 ओवीत पात्रता आहे, 4 लाईनमध्ये. ही पात्रतेची सर्वांग पूर्ण ओवी. अर्जुन कसा होता? जे अर्जुनाची पाती परिसण्या योग्य होती. अर्जुनासारखा पात्र पाहिजे. कसा? भगवंतानी शिक्का मारलाय, तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रीची चितकळा धनुर्धरा.
ही ओवी इतकी व्यापक आहे, सांगायला मला निदान 10 तासाच्या कमी सांगता येणार नाही, पण मी सांगणार नाही. कारण प्रेम आणि भक्तीकडे जर वळलो तर 9वा अध्याय ते 12व्या अध्यायाला जे काही सांगायचं ते राहून जायचं. तू प्रेमाचा पुतळा 2 अर्थी आहे एवढं मी सांगतोय. भगवंताविषयीचं अफाट प्रेम अर्जुनाच्या मनामध्ये आहे, पण एक अंतर याच्यामध्ये काही एक अजून गोष्ट दडलेली आहे, ती म्हणजे भगवंताचंही अफाट प्रेम आहे. एकांगी चालत नाही. असं होतं का हो कधी? बायको म्हणली नवऱ्याला, नाही तुम्ही फारच प्रेम करायलात, काही साड्या आणायलात, कधी काही आणतात, कधी गुलाबजामुन आणतात, कधी काही आणतात, म्हणून मी प्रेम करायला. असं होतं? दोघांचंही असावं लागतं. एकांगी नाही, प्रेम दुहेरी असतं.